वैशाली वर्तुळ माई दत्तात्रय पालवडकर आणि समृद्धी सती पालवडकर यांच्याकडे 75,000 रुपये इनाम आहे। आज मुली कुस्त्या करायला लागल्या आबाभाऊ आणि मुलं बोबलं फिरायला लागली। काळ बदलला, आपली पोरं कुठे जरा हुडकावली कर। गावात फक्त मोजकी 4-5 पोरं आहेत। आकडा कुठला सगळी पहिलवान मंडळींची नाव आहेत। त्यांच्या घरातली तरी एक एक तयार झाले का हो? जरा हुडका। कुणी हे म्हणलं येत नसतं, आपल्या घरामध्ये एखादं तयार लागते। कोणावरती हात उघडे नाही, पण कमीत कमी उघडला हात धरायची धमक असावी लागते। बगल टोपली सोनाली म्हटली का आणि कब्जा घेतलेला आहे। गरीबरची महिला पहिला कोरोना काळामध्ये तिचा व्हिडिओ आला होता। आमदार रोहित दादांनी तिचा खर्च केला म्हणून पत्र्याचं घर सांगतोय। नुसतं पत्र्याचं घर म्हणजे वरून पत्रकडे भीती नाही, तीनही बाजूने पत्रच आहे। कुस्तीच्या जीवावरती त्या पोरीने आई बापाला घर बांधून दिले आणि आता तिच्या बापाने तिच्या खर्चासाठी स्वतःची बसायची बुलेट निघली होती। तिने बापाला ती बुलेट सुद्धा विकत घेऊन दिली। काळ्या काळाला गरीबाला विकलं आहे आणि वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेची सुवर्णपदकाची मानकरी महाकाल कुस्ती संघाला सराव करते किरण मोरे सरांकडे। खऱ्या अर्थानं चालू नशीची देवभाऊ केसरी किताबाची मानकरी अनुभव देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या सुवास्ते तिला येतात। जामनेला गिरीजाऊ महाजनांनी मैदान घेतलं, तिथं मुख्यमंत्री साहेबांच्या सुवास्ते तिथं देवभाऊ केसरी किताबाची मानकरी ठरली। वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिलंय। तालुक्या जिल्ह्याला सांगत नाही, राष्ट्रीय पातळीवरती चालू कुस्तीला बक्षीस जमा झालेला आहे। लहू अण्णा पालवडकर 1000, पण अंकुश मांगडे 1000, पहिलवान साईनाथ पालवडकर 1000, संजय अनंतराव पालवडकर 1000, पहिलवान शिवराज पालवडकर 1000, बाबा संजय बापू पालवडकर 1000, मारुती नाना पालवडकर 1000, स्वराज अशोक पालवडकर 1000, योगेशजी पालवडकर यांच्याकडून 2000 बक्षीस जमा झालेला। मोळींची पकड घेतली।